नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कोळंबी फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे। बाजारातून खाडीची कोळंबी आणून ती निवडून स्वच्छ धुवून आणि त्याच्यातील काळे दोरे काढून घेतलेली आहे। यामध्ये एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, दीड चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। एक चमचा कॉर्नफ्लोअर, एक चमचा लिंबाचा रस। आता हे सर्व मसाले, मीठ आणि कॉर्नफ्लोअर कोळंबीला नीट लावून घेत आहे। हे सर्व मसाले लावून कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी 15 मिनिटे ठेवून देते। तीन मोठे चमचे रवा घेतलेला आहे। दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेते। चवीपुरतं मीठ घालत आहे। रवा, तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र करून घेत आहे। कोळंबी फ्राय करण्यासाठी गॅस चालू करून पॅन मध्ये कोळंबी फ्राय करण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। मॅरिनेट केलेली कोळंबी रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये घोळवून घेत आहे। रव्यामध्ये घोळवलेल्या कोळंबी पॅन मधील गरम तेलामध्ये सोडत आहे। बाकीच्या राहिलेल्या कोळंबी मी रव्यामध्ये घोळवून घेत आहे। कोळंबीची एक साइड छानपैकी भाजून झालेली आहे,
तर आता ती पलटून मी दुसरी साईड भाजण्यासाठी ठेवत आहे. अशा प्रकारे सर्व कोळंब्या मी परतून घेत आहे. दोन्ही साईडने छानपैकी कोळंबी भाजून झाल्यानंतर त्या एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. सर्व फ्राय केलेल्या कोळंब्या बाहेर काढल्यानंतर राहिलेल्या कोळंब्या आहेत त्या मी पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी सोडत आहे. राहिलेल्या सर्व कोळंब्या मी पॅनमध्ये तळण्यासाठी सोडलेल्या आहेत. कोळंबीची एक साईड छानपैकी तळून झालेली आहे, तर ह्या कोळंब्या पलटून मी दुसरी साईड तळण्यासाठी ठेवून देते. सर्व तळून झालेल्या कोळंब्या मी त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे. सर्व कोळंब्या छानपैकी तळून झालेल्या आहेत. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशा कोळंबी फ्राय तयार झालेला आहे. आपणही ते करून पाहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.